आज आलो होतो मंथन दरबार शिरूर जवळ आहे यांचं हॉटेल आणि मग त्या संदर्भात खूप वर्षांपासून ते काम करतात ते. आता ते दुसरी पिढी आहे या इंडस्ट्रीमध्ये. त्यांच्या वडिलांनी 2001 साली साधारणतः हे हॉटेल चालू केलं होतं. त्यानंतर रिनोव्हेशन डेव्हलपमेंट करत करत 3-4 फेज मध्ये रिनोव्हेशन करून आज एक चांगलं व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट, एक त्याच्यानंतर बार आणि प्लस लॉजिंग असं सगळं त्यांचा विषय तिथं आहे. आणि मग आता त्यांना अजून स्केल अप करायचं होतं, मग त्या संदर्भात त्यांनी आपल्याला बोलवलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बऱ्याच अडचणी त्यांना येत होत्या. मॅनपॉवर रिलेटेड सगळ्यात मोठी अडचण आउटसाईड असल्यामुळे त्यांना येत होती. मग त्याबद्दल आपण त्यांना सोल्युशन्स काढून दिले की मॅनपॉवर एक्झॅक्टली कशी अवेलेबल करायची, जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये कधी मॅनपॉवरचा त्रास नाही राहणार. कारण आज बघायला गेलं तर एकंदरीत सगळ्या हॉटेलवाल्यांना मॅनपॉवरचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हा त्रास त्यांना होऊ नये म्हणून आपण त्यांना व्यवस्थितपणे गाईड केलं. त्याच्यानंतर साधारणतः सोशल मीडिया मार्केटिंग करणं त्यांच्यासाठी गरजेचं होतं. त्यांना इथे स्विगी झोमॅटोचं वगैरे ऑप्शन अवेलेबल नाहीये. मग त्या संदर्भात अजून आपण त्यांना अल्टरनेट ऑप्शन्स काढून दिले, जेणेकरून त्याच्यातनं ते सेल्स ग्रॅप करू शकतील. आजूबाजूला एमआयडीसी एरिया आहे, तिथं आपण कशा प्रकारे फूड प्रोव्हाइड करू शकतो, केटरिंग मध्ये कशा प्रकारे काम करू शकतो. त्यांची तर बाजूला एक जागा अवेलेबल होती, तिथं आपण त्यांना लॉन्च टाकणं आज सजेस्ट केलं की जेणेकरून तिथून सेल्स चांगला मिळेल. त्यांचे शेफही तिथे होते. त्यांचे फूड ट्रायल्स आपण घेतल्या. फूड ट्रायल घेतल्यानंतर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या की ग्रेव्ही जशी असायला पाहिजे तशी नाहीये. मग आपण त्यांना सजेस्ट असं केलं की तुम्ही थोडंसं ग्रेव्हीमध्ये काम करा, की जेणेकरून जे काही चेंजेस आहेत ते आपण त्यांना सजेस्ट केले की जेणेकरून बाबा त्याची टेस्ट एक चांगली होईल आणि लोक अजून तिथं चांगला प्रतिसाद देतील. कारण अँबियन्स वाईज त्यांचं खूप चांगलं आहे रेस्टॉरंट, पण लोक टेस्टही बघतात सगळ्यात महत्वाची अशी. तर मग डिटेलमध्ये आपण त्यांना सगळ्या गोष्टी गाईड करून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.